जेल प्रशासन नेमकं करतंय काय? जेल प्रशासनानं जर मागच्या काळात जे आरोपी त्या जेलमध्ये आहेत यांना शिफ्ट केलं आहे, तर मी नवीन आलेला आरोपी का शिफ्ट केलं नाही? की 2 गटामध्ये मारामारी झालेली आणि 2 गटात मारामारी झाली, ही खरंच मारामारी झाली का? जेल प्रशासनानं सांगितलं की असं काही घडलंच नाही. मग आता नेमका भरोसा कुणावर ठेवायचा हे कळत नाही. आणि मीडियानं तर दाखवलं की तिथं काहीतरी घडलं. बरं काही घडलंच नाही तर मग 11th आवरलाच का आहे 3 लोकांना शिफ्ट केलेलं? जर काही घडलं नव्हतं मग कालच का त्यांना शिफ्ट केलं? हा एक महत्त्वाचा विषय. आणि जर त्यांनी काही जणांनी सांगितलेलं की या दोघांमध्ये मारामाऱ्या झाल्या आणि शिफ्ट केलं तर कुणाला केलं? जे अगोदर जेलमध्ये होते त्यांना शिफ्ट केलं. माझा असा प्रश्न आहे, आपल्या सर्वांच्या वाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेलाही कळलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. जेल प्रशासन नेमकं करतंय काय? जेल प्रशासनानं जर मागच्या काळात जे आरोपी त्या जेलमध्ये आहेत यांना शिफ्ट केलं आहे, तर मी नवीन आलेला आरोपी का शिफ्ट केलं नाही? माझा हा प्रश्न आहे की ही काल बनावट स्टोरी तर नाही आहे.